आपण बोलणार आहोत त्या योजनाविषयी ज्या आपल्या लेकी, आपल्या बहिणी आणि महिलांसाठी खास सुरू करण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम बोलूया माझी लेकी योजनाबद्दल. महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. लेकीचा जन्म झाला की तिला थेट मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर पहिल्या टप्प्यात 1,000 रुपये आणि पुढच्या टप्प्यात 80,000 रुपये असा थेट लाभ दिला जातो. यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मदत मिळते. पुढची महत्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना सरकारने सुरू केली. या योजनेत मुलीच्या नावाने बाकेत खाते उघडता येतं. पालक किंवा पालकत्वाखालील नातेवाईक दरवर्षी ठराविक रक्कम यात जमा करू शकतात. त्यावर चांगला व्याजदर मिळतो. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा तिचे लग्न झाल्यावर हा पैसा काढता येतो. या योजनेतून लाखोंच्या संख्येने मुलींना फायदा झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना, राजकारणे व केंद्राने अनेक शिष्य योजना काढल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना यातून मदत मिळते. 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. शिक्षणात मागे न राहता मुली पुढे जाव्यात हा उद्देश आहे. आरोग्यविषयक योजना, जननी सुरक्षा योजना. गर्भवती महिलांना मोफत वैद्यकीय सेवा आणि प्रसूतीसाठी मदत देण्यात येते. यामुळे माता आणि बालकाचा जीव वाचवण्यास मोठी मदत होते. ग्रामीण भागातील अनेक महिलांना या योजनेतून फायदा झाला आहे. लग्नासाठी आर्थिक मदत योजना. काही राज्यांमध्ये मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत देण्याची योजना आहे. महाराष्ट्रात सुद्धा गरजू कुटुंबांसाठी मुलीच्या लग्नासाठी ठराविक रक्कम सरकारकडून दिली जाते. त्यामुळे गरीब कुटुंबांचा भार हलका होतो. महिला बचत गट आणि उद्योजकता योजना. फक्त मुलींनाच नव्हे तर मोठ्या बहिणींसाठी, महिलांसाठी बचत गट योजनाही आहेत. सरकारकडून महिलांना कमी व्याजदराने कर्ज मिळतं. लहान उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. यामुळे अनेक बहिणी स्वतःचा व्यवसाय उभा करत आहेत. महिला सन्मान योजनेसारख्या थेट लाभ योजना. अनेक राज्यांमध्ये महिलांना दरमहा ठराविक मानधन दिलं जातं. महाराष्ट्रातही याबाबत चर्चा सुरू आहे. याचा थेट फायदा घर सांभाळणाऱ्या महिलांना होतो. मित्रांनो, या सर्व योजनांचा एकच उद्देश आहे. मुलगी वाचली पाहिजे, शिकली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे. म्हणून सरकार सतत नवीन योजना आणत आहे. परंतु योजना जाहीर होणं हा एक भाग आहे. त्याचा लाभ प्रत्यक्षात प्रत्येक घरातील लेकी आणि बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच जर तुमच्या घरात किंवा नातेवाईकांत लहान मुलगी असेल तर तिला या योजनांचा लाभ मिळवून द्या. शाळेत शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती योजना सांगून द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगी ही ओझं नाही, ती आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा मान आहे हे लक्षात ठेवा. तर या होत्या आजच्या लेकी आणि बहिणींसाठी खास योजना. तुम्हाला हा अपडेट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या अपडेट्स. धन्यवाद.